सुपर म्हटलं की सुपरच. एकदम येणाऱ्या माणसावर ठरते ही हे चप्पल कितीला आहे. 700 ते 750 ला विकणाऱ्या माणसाचं चप्पल आहे. आज ते माझ्याकडे 2500 रुपयाला जाते. माझं चप्पल जाते ना 3-3.5 हजारला. तुमचं का जात नाही? त्यासाठी 100% प्रयत्न करणार. दोस्तों इतने सारे तो अभी आपने चप्पल देखे यहाँ पे. इसके बाद जो सबसे सुपर डुपर चप्पल इन्होंने बनाई है खास एकदम इनके, ये जो है सुपर डुपर एकदम है. ये देखिए सामने ले जाओ जाल में. इसमें 1 ग्राम का भी डिफरेंस नहीं आएगा. ये वाली जो चप्पल बनी है. आणि त्याचं सांगायचं राहिलं, ह्याला 269 एका पायाला टाकं मारले. अरे बाप रे, 269. आणि टाक्यात सुद्धा फरक आहे. 269 आणि 71. 269 आणि 271. हे तर 80 लिहिलं. हा ते दुसरं लिहिलंय. हा 78 आणि 80 म्हणजे 2 टाकं फक्त पर्यंत. 278 आणि 280. ह्याला जे शिलाई मारलेला आहे हे टाक आहे. म्हणजे टोटल 550. आपण सुपर क्वालिटीला 450 प्लस टाकाय त्याला. 450 प्लस टाक आणि ह्याला 270 प्लस आहे. आणि आपण सगळ्यांना असं नाही की कमी पैसे देतोय म्हणून कमी मटेरियल वापरा, काय नाही. फक्त फॅसिलिटी कमी आहे ना. एकदम तुम्हाला मटेरियल तेच, सगळं तेच. फॅसिलिटी ज्यादा तेवढं तुम्हाला रेट ज्यादा. आणि शेवट काय चपलाची हे जे आहे व्हॅल्यू तो करणाऱ्याकडे नाहीच आहे. मी जावा तुम्ही, म्हणजे मी माझं स्वतःच असं कमीपणा सांगत नाही किंवा दुसऱ्याला सांगत नाही. ह्या चपलाचा व्हॅल्यू हा माझ्याकडे नाही आहे. येणाऱ्या माणसावर ठरते ही हे चप्पल कितीला आहे. बरोबर. ही सगळ्यात मोठी खासियत आहे. तुम्ही 4 चाकी गाडी घेऊन जर एखाद्या दुकानात थांबा आणि तुमच्याच भावाला किंवा मित्राला 2 व्हीलरनं पाठवा, त्या चप्पलचा रेट जर वेगळा नाही जर सांगितला त्या दुकानदारांना तर तुमच्याकडे गडी राहतो मी. हे नको आहे. म्हणून मी शासनाकडे एक अशी मागणी आहे माझी की चप्पला तसं तुम्ही स्पार्क वुडलँड MRP आहे ना, तसं मी बऱ्याच लोकांना भेटून असं करणार की बाबा तुमचं एक चप्पल आहे ना मार्केटला, तुम्हाला जे खरेदी करता तुम्ही होलसेलमध्ये विकता त्याचा MRP फिक्स करा. आज माझं चप्पल आहे ना MRP 3,500 आहे. कंपनीच्या हिशोबांचे, सरकारच्या हिशोबांचे कमी टॅक्स जातोय किंवा जे मोबदला द्यायला पाहिजे दुकानदारला तो आम्ही वजा करून देणार ना पैसे. आज एखादी कंपनी 20% देते, 15% 12% कमिशन असते. आज पेट्रोल पंप मालकाला 1.5-2 रुपये मिळतात. सोन्यावाल्याला वेगळं मिळते कारण आपण पेपराचा रेट बघून घेतोय ना सोन्याला. म्हणजे कुठलीही वस्तू खरेदी करताना आपण जे रेट सरकारने ठरवलाय तो देतोय. म्हणजे त्याच्या आपण साबण खरेदी करतोय त्याच्या मागे जे काय कमिशन ठरलंय तसं आपल्या MRP चप्पल होणार तयार. त्याचं कमिशन त्या दुकानदाराला मिळणार. एकदम आपल्याकडं मला 200-2,000 दे, 5,000 दे, 10,000 ऐकणार असली काय भानगड नाही. बार्गेनिंग काय करायचं नाही. कस्टमरला योग्य रेटचं मिळावं. हा योग्य रेट एकदम बरोबर. तुम्ही ते 150 रुपयाचं चप्पल खरेदी करा, तुम्ही 250 पर्यंत विका. तुमचा मोबाईलला काय असेल ते घ्या. 300चं घ्या, 700चं घ्या, जसं तुम्ही खरेदी करणार त्याच्या मोबाईलला. आज वुडलँडचा एका मेंबरकडे 46,000चं बूट आहे. आज माझा मित्र आहे, मला दाखवले त्यांनी. तिथे ठेवायचं सिस्टीम बघितलं तर सोनं देत नाही. सोनार जे देत नाही सोनं ठेवायला पेटी, त्याच्यापेक्षा स्टँडर्ड दिली बूट ठेवायला. 46,000चा बूट आहे. 46,000चा बूट MRP आहे. बघा विकणाऱ्याला त्याचं काय ते मार्जिन तो माणूस वापरतो. आपण भविष्यात कसं देणार आहे कस्टमरला? पॉलिश ब्रश ती पेटी करून देणार आहे. त्याचा व्हॅल्यू त्यांनी ते ठेवतात आपण देणार आहे. ते कस्टमरला 100% देणार आहे. पुढच्या 15 ऑगस्टपासून आपले ते पुढच्या म्हणतो हे 15 ऑगस्टला नाही, ह्या 15 ऑगस्टला मला फक्त कस्टमरचं फोन अटेंड करण्यात जाणार आहे. नवीन शोध लावणार. पुढच्या 15 ऑगस्ट 2026च्या 15 ऑगस्टला आपण ते ब्रँडिंग, ते खोका, ते सगळं आपण देणार. आणि आपल्याकडे पूर्ण त्याचा संच असणार आहे की आपल्याकडे इंटरनॅशनल लेवलची मापं असणार आहेत, इंटरनॅशनल लेवलची साईज असणार आहे, इंटरनॅशनल लेवलच्या साईज असणार आहेत. मी त्या मागूनच घेणार आहे. बरोबर. कारण हे वर्षभर मी त्यातच घालवणार आहे. त्या शोधण्यात आणि त्या आणण्यात त्यासाठी खर्च आहे. आज मला एक चप्पलचं शिलाई मशीन घ्यायचं होतं. या चप्पलचं मी दुसरीकडे काम केलं, हे ओके झालेलं नाही. पण हे शिलाई मशीन कमीत कमी लाखाच्या घरात आहे. 35,000 ते 40,000च्या किमतीत आहे. पण मी असं मशीन घेणार आहे की ते चप्पल शिवते पण भविष्यात. फॅन्सी जे चप्पल करणार ते पूर्ण चप्पल शिवणार आहेत मार्केटला. पण ती बजेट जास्त असल्यामुळे आणि आता आम्ही पैशाच्या अभावी आम्ही काही खरेदी करू शकत नाही. ज्यावेळी आमचा बिझनेस वाढेल किंवा आमच्यात कोण इन्व्हॉल्व्ह होत असेल, एखादी पार्टी पॉवर्ड बाय किंवा एखादा आम्हाला बिझनेसमॅन सपोर्ट करत असेल तर आम्ही त्यांच्याशी 100% कॉन्टॅक्ट करून जागतिक लेवलला पोहोचण्याचं काम करणारच. प्राडा असेल किंवा आणि कुठलीही कंपनी, वुडलँड असेल, पार्क असेल, बऱ्याच कंपन्या किंवा कोल्हापुरात एखादा शौकीन आहे की बाबा त्याला मला कोल्हापूरमध्ये इंटरेस्ट करायचं, माझे पैसे आहेत
बरोबर. आपण बिझनेस करू. 100% मी माझ्या संघात जे लोक कारागीर येतील त्यांचा 100% उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. आज माझं चप्पल जाते ना 3-3.5 हजार, तुमचं का जात नाही त्यासाठी 100% प्रयत्न करणार. बरोबर. काही ज्या बारीक सारीक गोष्टी असते आणि तुम्हाला आता तुम्हाला ह्याच्यातली दुसरी एक खासियत दाखवतो. एक चप्पल आपण जे सगळं करलंय आपण माझ्यासाठी केलंय. आज एक चप्पल बाहेरचं आहे माझ्याकडे, बाहेरचं एक चप्पल आलतं माझ्याकडे, त्याच्यावर मी वर्क केल्यानंतर त्याचं डिझाईन कसं बदललंय ते 1 नंबर चप्पल आहे बघा. लाईनला सगळ्यात 1 आणि 2 नंबरचा आहे काना बाहेर. आता तुम्हाला सांगतो म्हणजे लोक म्हणतात ना की आमचं चप्पल एवढ्याला का जात नाही, तुमचं चप्पल तेवढ्याला का जात नाही. आता हे चप्पल बाहेरचं आहे. अच्छा. आता लोकल मार्केट मी तुम्हाला डायरेक्टची रक्कम पण सांगतो, याबद्दल काय कुणाला वाईट वाटायची गरज नाही. हे चप्पल तयार केल्यानंतर 700 ते 750 ला विकणाऱ्या माणसाचं चप्पल आहे. आज ते माझ्याकडे 2500 रुपयाला जाते. का जाते? त्याला तुम्ही हे केलं, त्याला हात फिरवला म्हणजे ह्याच्यात जे गरजे आहेत बघा. तुम्ही चप्पल तुम्हाला दिसणार तसंच रेग्युलर तुम्हाला चप्पल चांगलं दिसणार, नक्षीकाम आणि भव्य नक्षीकाम. मग हा बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत ती जी करत नाही ते जर केला आणि आपल्या मार्गदर्शनात केला तर तुमचं चप्पल सुद्धा 700 रुपयाचं चप्पल तुम्ही कस्टमरला 2500 ला जाऊ शकता. 700 मध्ये तुम्हाला किती फायदा होत होता? 700 रुपये चप्पल किंवा 1900 रुपयाला तुम्ही चप्पल तयार करून देणार, त्यात तुम्हाला किती मिळणार आहेत? 200-300. 900 आणि 2500 मध्ये किती मिळालं? 1000 धरा, 1500 वाढलं म्हणजे तुम्हाला त्या रकमेत पण वाढलं आणि परत 1500 प्लस वाढलं. पण याला 1500 रुपयाची मेहनत नाही, याला आहे हो, याला मेहनत नाही. पण ह्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्या जर मी जर केल्या किंवा मी तुम्हाला शिकवल्या तर तुम्ही पण पैसे मिळवाल ना. मिळवा तुम्ही, मी म्हणतोय मिळवा, तुम्ही मिळवा. मग तुम्हाला काय पाहिजे, यातलं काय करावं लागतंय ते देतो मी. आता परवा तुम्हाला सांगतो, एका मेंबर माझ्याकडे पात्रिंग नेलं, चप्पल केलं तयार. चप्पल 100% दिसतंय, तुम्हाला फोटोज दाखवतो काय 100% दिसतंय काय. पण तेच तुम्ही आणि हे फरक जाणवतोय, तो दिसता कामा नाही, ते दिसायचं नाही असं म्हणते मी. त्यांना मी तेच म्हटलं, त्यांना मी फोन करून सांगितलं, म्हटलं तुम्ही कॉपी करू नका. म्हटलं काय करू नका, कॉपी करू नका. ही बघा चप्पल करण्याचा प्रयत्न केलाय, हे बघा करण्याचा प्रयत्न केलाय. हे शिलाई मारल्यानंतर हे ठसा मारलाय, इतर एक मारली, हे करण्याचा प्रयत्न केला. पण हे चप्पल आणि हे चप्पल मध्ये किती फरक आहे? लय फरक आहे. मग हा तुम्ही व्हॅल्यू घालवून घेऊ नका. तुम्ही मटेरियल मी घेतो यातच घेतलंय, हे मटेरियल आणि हे मटेरियल सेम आहे. काही काही बारीक गोष्टी आहेत बघा. आता तुम्हाला उलटा फोटो दाखवतो बघा, काही काही बारीक गोष्टी असतात. आता हे उलट करा. हे लोकांना हे पण माहित नाही का लावायचं, ह्या का लावायचं माहित नाही. आमचा अभ्यास आहे त्याचा, का लावले. आमचं चप्पल कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष ह्याच्यावर टिकते. हे झिजल्यानंतर ह्याला हात लागते, म्हणून आमची चप्पल आम्ही 3-4 वर्ष का टिकते तेवढ्यासाठी. हे लावलंय, ह्याला इथं शिलाई मारलेली नाही, म्हणजे एक 10 मिनिटासाठी तिने वेळ घालवलाय. त्यामुळे तिने त्याच्या चप्पलाचं व्हॅल्युएशन काढून घेतलं. हे मार्केटला चप्पल खरेदी करणारा माणूस ह्यांच्याकडं 2000च्या वर देत नाही. आणि तेच चप्पलला जर मी थोडंफार काम केलं किंवा त्यांना सांगितलं असं करा तर ते चप्पल कमीत कमी 700-800 रुपये त्याचं बजेट वाढतंय, व्हॅल्यू वाढली किती, व्हॅल्यू वाढते. हे जे टेक्नॉलॉजी आहे ती घ्या म्हणतोय, माझ्याकडे घ्या. माझ्यानंतर ते अस्तित्वात पाहिजे ना. ज्ञान वाटल्यानं वाढतंय, वाढतंय ज्ञान वाटतं. आता हे सगळ्या गोष्टी मी केल्यामुळे मला त्याचा अभ्यास येत गेला, एक 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 करत गेलो मी. तसं तुम्ही ती काही करत नाही. तुम्ही कधीपासून करताय कोल्हापूर चप्पल? मी प्रत्यक्षात पहिलं चप्पल केलं 2000, म्हणजे आम्ही 20 वर्ष झालं करतोय. मी 7वी पासून चप्पल करतोय. हे वायरीचे शिलाईचं असं चप्पल जुनी लावून द्यायची बाबाच्या टाकाने, शाळेत न्यायचं, जाऊन टाक मारायचं, हे जरा काढायचं, हे जरा करायचं, असं करत करत गेल्यानंतर मी डायरेक्ट 12वीला होतो त्यावेळी आमच्या मामाकडे होतो कॉलेजला गारगोटीला. त्यांचं काम चांगलं होतं. त्यांचं शिकत आम्ही गावी आलो शाळा करत. मग त्यावेळी आम्ही घरात चप्पल करत होतो. त्यावेळी आमच्या गावात आमची चुलते एक आहे, त्यांच्याकडं त्यांनी आम्हाला थोडं मार्गदर्शन केलं. जरा शिलाई चांगली घाल, शिलाई हे कर, म्हणजे जरा अजून देखणं दिसतं, नक्षीकाम देखणं दिसतं, हे जरा फिनिशिंग, कापणी वगैरे, वेण्या एकसारख्या, असं करत 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 आम्हाला ते मडील गेला आनंदराव म्हणून एक कारागीर प्रसिद्ध, त्यांची माहिती मिळाली. आमचा भाऊ त्यांच्यावर जाऊन शिकला आणि आम्ही करत करत, आमचा भाऊ आता ते करत नाही चप्पल, पण मी प्रॉपर ते करलं आणि आत्मसात करून ठेवलं. त्यानंतर मला यातलं काही काम नव्हतं म्हणून मी नोकरीला लागलो. इलेक्ट्रिशियन, वायरमॅन झालं, लायसन्स काढलं, ते काम केलं. त्यानंतर लोक आपल्याला साथ देणार.
म्हणून तो व्यवसाय बंद केला आणि मनात ठरवलं की बाबा आता दुसरे जेव्हा पैसे मिळवण्यापेक्षा स्वतःच्या हाताने जेवढं होतील काम तेवढंच करायचं आणि पैसे मिळवायचे. कारण आपल्याला दुसऱ्याकडे साथ मिळत अशी मिळणार नाही. ह्या उद्देशाने मी हा चालू केला आणि 2-3 कंपनीची मी काम करत करत आज मी हे टेक्नॉलॉजी करत त्यांना मार्गदर्शन करत मी माझं स्वतःचं हे ब्रँड आणि लोकांचा अभ्यास करत मी त्यांना कसं पाहिजे हे चप्पल केलेलं. आता कमीत कमी मला वाटतं ह्या व्यवसायात मी एक 10 वर्ष ते 12 वर्ष नॉनस्टॉप आहे. आणि प्रसिद्धीसाठी प्रसिद्धी होत नव्हती म्हणून आपण बी थोडा ॲडव्हर्टाइजमेंट केली, थोडा ॲडव्हर्टाईज लोकांना करायला दिली. त्यामुळे आता थोडी लोक आपल्याकडं येत आहेत. कस्टमर म्हणून कमी, पण क्वालिटी बघायसाठी तर लाखो लोक आले आणि 1000 लोकांचा फोन आले. वापरल्यानंतर आपल्याकडे आणि वैशिष्ट्य म्हणजे आतून इथून पुढं आयुष्यात माझ्याकडे एक कस्टमर 2 वेळा येऊ शकते. कारण आपलं चप्पल येणारा 10 वर्ष तर येत नाही आणि 10 वर्षाने येणार त्यावेळी त्या चप्पलाची रक्कम धापड असणार आहे. त्यामुळे माझ्याकडचं चप्पल आयुष्यात एक तरी माणसानं घालावं 25 आणि मी सगळ्या आयुष्यात पुरणार नाही सगळ्यांना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सगळ्या जगाला पुरणार नाही, मी 100 जणांनी वर्षाला पुरणार. त्यामुळं बरेच लोकांनी इन्व्हॉल्व झाली किंवा त्यासाठी मशिनरी, त्यासाठी लागणारं जे हँडमेड कसं आहे ते हँडमेड हे हँडमेडच आहे. हे तुम्ही मशीन मारू शकत नाही, पण कटिंग करायला मशीन आणू शकताय. वेण्या हातानेच घालावं लागते. यासाठी थोडा पैसा इन्व्हेस्टमेंट आम्ही इन्व्हेस्टमेंटच्या पैशामुळं माग आहे, म्हणजे थोडा अजून डेव्हलप केलेलं नाही, पण भविष्यात आपण ते करणार. यहाँ पे जो सर्टिफिकेट लगी है वो भी आप एक बार देख लीजिए. हाल ही में मिला है ये महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार 2025 विजय गोविंद शिंदे बेस्ट आर्टिसियन इन कोल्हापुरी चप्पल मेकिंग. हाँ, तारीख पे यहाँ पे 13 जुलाई 2025. और यहाँ पे काय थोडं आहे बघा म्हणजे ह्या वाटीत कमी. चाय ब्रेक. सगळ्यात महत्वाचं GI टॅग आहे. हाँ, निपाणला येत आहे ना तुम्ही? येतोय की परवा आलं तर तिने निपाणला. होय. आणि त्या तो इनका जो प्रॉपर गांव है बानगे, जो कि किती किलोमीटर आहे इथून? 30-35 किलोमीटर. कोल्हापुर से 30-35 किलोमीटर एक छोटा सा गांव है बानगे, वहाँ से प्रॉपर आहे. तिथून तुम्ही गाव सोडून कसं काय आला म्हणायचं इकडं? मी नोकरी व्यवसायानिमित्त गावातून आलो. आल्यानंतर नोकरी बघितली, नोकऱ्या 2-3 केल्या, पण आपलं क्षेत्र कुठलं आहे ते मागं पडायला लागलं. आणि त्यामुळे मी परत विचार केला की दुसऱ्याचं काम करण्यापेक्षा स्वतःचं काम करणं महत्वाचं आहे. आणि त्यात स्वतःच काम केलं, कारण आम्ही वडिलोपार्जित त्या व्यवसायात असल्यामुळे आपल्या रक्तात गुण आहे, ती कला आहे, तीच पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आणि मला 2-3 लोकांचं मार्गदर्शन चांगलं लाभलं. त्यानंतर मला माझं गाव बानगे, माझं मडलिकेचे एक प्रसिद्ध कारागीर आहेत, त्यांच्याकडून आनंद रावण म्हणून त्यांचं नाव आहे, ते सध्या कोल्हापूर स्थायिक आहेत. त्यांची माझी जिथं कोल्हापूर म्हणून ओळख झाली. त्यानंतर आम्ही थोड्याशा बारीक सारीक ज्या गोष्टी होत्या त्यातल्या की नॅशनल लेवलला कसं करायला पाहिजे किंवा एखादं काय त्या आम्हाला शिकायला मिळाले त्यांच्याकडून. आणि आज त्यांच्या बराबरीने चप्पल करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे माझं मूळ गाव बानगी. तुम्ही गुरु कोणाला मानता? मी गुरु तसं वडिलापासूनच सुरुवात झाली. थोडं काम शिकण्याचं काम मी वडिलापासून केलं. कलाकुसर करण्याचं काम आमचे चुलते आहेत चंद्रकांत शिंदे म्हणून, ते पण त्या काळची नॅशनल अवॉर्ड त्यांना घ्यायचं स्वप्न होतं, ते आहेत. त्यांच्याकडून थोडं मिळालं. नंतर आमच्या मामांच्याकडून थोडं मिळालं. गारगुटला आमचे मामा आहेत, त्यांचं चपलाचं काम. आणि ह्या सगळ्यांच्यावर एक होता जो गुरु होता, ह्या सगळ्यांच्यावर की ज्या काळी लोकांना महिन्याचा जेवढा पगार होता त्यावेळी तो माणूस तेवढ्या महिन्याच्या चपलाचे पैसे घेत होता. मग असा कोण आहे असं शोधत आम्ही गेलो. आणि त्यानंतर कळालं की बाबा हा व्यक्तीचं चप्पल एवढ्या लोकांना आहे आणि एवढा आमदार खासदारपर्यंत जात आहे. त्यांनी मला जयंत पाटील साहेबांचं चप्पल दाखवलंय, हर्षवर्धन पाटलांचं चप्पल दाखवलंय. त्या काळी फोटो पण नव्हता. त्यांनी लास्ट चप्पल त्यांचं अंबानीकडे गेलेलं आहे. काय त्यांनी मागच्या वेळेस ते आपले खासदार माणिक साहेबांच्या घरात पण दिलं, मी पण दिलं त्यांच्या घरी. मी पण त्यांना एका मुलग्याला चप्पल त्यांनी पण दिलं. आणि त्यानंतर म्हटलं की बाबा त्यांनी कंपॅरिझन केली की बाबा त्यांनी मला शाबासकी दिली. ज्यावेळी मी माझं चप्पल पहिल्यांदा केलं त्यांच्या संपर्कात राहून, त्यावेळी मला त्यांनी शाबासकी दिली की बाबा म्हणजे ठीक आहे
चप्पल तू 100% माझ्यासारखं केलेस. आणि चप्पल घातल्यानंतर त्यांच्या काकी म्हणजे त्यांच्या मिसेस अशा म्हटल्या की तुम्ही अरे इजू माझं चप्पल तुला चोरलंच काय. म्हणजे त्यांना एवढं ते कॉन्फिडन्स नाही वाटला की बाबा आपलं चप्पल, म्हणजे एवढं मी त्यात पारंगत झालो. त्यांनी मला शाबासकी दिली आहे आणि त्याप्रमाणे काम करायचं आम्ही प्रयत्न सध्या ते करत नाहीत. आणि आमच्या संपर्कात थोडा कमी आहे, ते जरा त्यांच्या सर्व्हिस लागल्यामुळे ते कमी करतात. पण त्याच्या काळोखार आपण करायचा प्रयत्न करतोय. आणि त्यांनी आमदारांना खासदारांना आयुष्यभर चप्पल केल्यामुळं मी त्यांचं शिकलेलं असल्यामुळे मी पण त्या पद्धतीने वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न करतोय. आणि आतापर्यंत या स्टेपला येऊन थांबलेला आहे. आतून पुढची स्टेप आपण भविष्यात करू. आपण सर्वसामान्यापासून अति म्हणजे उच्चवर्णीय त्यांच्यापर्यंत चप्पल द्यायचं आपण करू शकतो त्यांचं. आतापर्यंत माझ्याकडनं पण नगरसेवक, आमदार, खासदार यांची चप्पल गेलेले आहेत. आपले महाराणा प्रतापच्या यांच्याकडे नॅशनल अवॉर्डची चप्पल गेलेलं आहे. आणि आपल्या क्वालिटी बघून आपल्याकडे परत आलेले आहेत लोक. बरोबर. कमी पैसे आहेत म्हणून नाही, आपली क्वालिटी आहे आणि कमी पैशात आहे. त्यासाठी आपली चप्पल लोक घ्यायला येतात. और ये सोना तो छोड़िए, ये जो चप्पल बने हैं ना, ये भी इसके ऊपर भी अगर आप नजर डालोगे एक बार तो ये भी क्या कम नहीं है, ये भी लाखों में जैसी है. ये देखिए जो मेहनत लगती है ना कारीगर की, और जो इसे बनाने के लिए पूरा अपना वक्त देता है, सच में लाजवाब रहता है भाई साहब. वो तो गोल्ड लगाने से उसकी कीमत बढ़ गई, ये हमारे नज़र में तो ये भी लाखों के बराबर ही है. इतना ज़बरदस्त काम है इनका. सामने कस्टमर को भी समझ में आना चाहिए ये चप्पल बनाने के लिए कितनी मेहनत रहती है, क्या इतना काम करना पड़ता है. 3 से 4 दिन लगते हैं खाली इस चप्पल को बनाने के लिए. इन्होंने कंटिन्यू 18 घंटे काम करके रिकॉर्ड में बनाया है. एक जोड़ी चप्पल जो है ना 18 घंटे में कोई बना सकता है क्या, टाइम लगा के नॉन स्टॉप. तो दोस्तों आप भी अगर इनके पास से नायर कोल्हापुरी खरीदना चाहते हैं तो मैंने ऑन स्क्रीन भी इनका नंबर दिया है, डिस्क्रिप्शन में इनका नंबर दिया है, एड्रेस शेयर किया है आपके साथ. एक बार फिर से आपको बता देता हूँ. इनका नाम है विजय शिंदे जी, जो कि प्रॉपर इनका गांव है बानगे, यहाँ से कोल्हापुर से 30 किलोमीटर के दूरी पर है. और इनके अवार्ड के बारे में भी मैंने आपको बताया है. अभी खाली आपको बताना है इनकी कला कैसी लगी, कमेंट में ज़रूर बताएं. और भी कोल्हापुरी चप्पल से रिलेटेड जानकारी के लिए आप हमें सब्सक्राइब करें. वीडियो अच्छा लगे तो लाइक, कमेंट, शेयर करना ना भूलिए दोस्तों. फिर मिलेंगे अगली वीडियो में, तब तक के लिए अपना ख्याल रखें. जय हिंद. जय हिंद.